मातीपासून मळी बनवितो कुंभाराचा धंदा. गेल्या वर्षी नाही घेतले दाना मोहरा. गेल्या वर्षी नाही घेतले दाना मोहरा. गेल्या वर्षी नाही घेतले दाना मोहरा. मातीपासून मळी बनवितो कुंभाराचा धंदा. मातीपासून मळी बनवितो. मातीपासून मळी बनवितो. मातीपासून मळी बनवितो. कुंभाराचा धंदा. कुंभाराचा धंदा. कुंभाराचा धंदा. गेल्या वर्षी नाही घेतले दाना. गेल्या वर्षी नाही घेतले दाना. हे दारू मारते का माझ्या नावात? हे दारू मारते तुझ्या फयासून गेले का बोट मारून लागले होय? सरळ खाण्याखायच्या फयासुन्याच्या जायसारख्या नाही तर आमच्या जमिनीतून जातं तेव्हा नाही. उन्हाळ्यात देखायचं नुसतं प्यायचं असं आता. एवढे 8 दिवस बघते नुसतं मडकी घेऊन गेले, इकून आणले का ह्याची बोट पडली माझ्या नावात. ती एका बघा मडकी आणि इकता बाजारात. काय 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 आमची? दिनेश नाईलांड पासून माझ्या दाशी किंवा भो माझ्या घरात नसतो का बॉम्ब मारून लागता. दहा धापून आराशीत दबा घेतला का पेटण्यान पडायचं उन्हाळी काय खायचा. कोण तो आराट हरे शिट्टी घालून दे काही का बांगड्यात बघल्याने का शिट्टी घालून लागले. भो माझा सोरव काढले बघल्याने का हे तो अगं काय आराट आगार मारू नको बघ माझ्या नावात. काय बाय करतो ते संबंध नाही माका. मुद्दाम जाते होऊन गेले पुण्यातून माझ्या खायातून. जेवढ्याने बच्चे कसा बाई घालतात मी एकदा घाली वाचायले पण मी हसून नको बघत्या. काय घालता मग 8 दिवस झाले माझ्या बघत्या मी येतो की देता का कोण घ्यायचा का वहिनी मी कधी तुमच्या घरी दिलं नाही गे. असं नको बनायचं मी कळती ना गाई घालती याचो. हे तुझा नाही बोलतो भेट त्याला दाड मध्ये कोणाला बघ चोरू काढून बोल येत काय तो. जेव्हा मी निवड केलं हसतात मग माका बंद केली का. आता आरण मारले तसा गपरावला घरात आता पडीच्या जण बसताना कोमोर लोकांचा करून गो होई लोक सर्व खाणी लोक गाई घालून राहिलेले बघाय का खूप झाला त्याचा. मडकी खूप गेलेले ते सगळे मडकी खोपवून दिलं बघ 100 रुपये खावले माका हे बघ. आताची कोण तो होता आताची खोपणार नाही म्हणजे मडकी तोची खोपायला माझी ओळख बरी ना. आता इतकी वाजता मी धंदो करते मडकी माझी सगळी जण घेते माझा मडक्या बारा भाजला मागची तशी भाजले का मडक्या भरत आता मग आणि माझ्या मडक्यात पाणी बाई थोडं टिको वेगळी दिले मागे गेल्या वर्षाचे वहिनी हसा ना खोपो सगळी मडकी खोपून रे घोळ तो तोच दिलेस ते कमला कुमारी गुणात नाका खोपा ना वाटत वहिनी तुका माहिती मागे माझा वही मागे बरोबर मागे बोलणंच नाही कोणी तू हसतोच नका बघू. काय बाई करतो रे संबंध नाही भोग आवलो तो तसो मागे किलेस करता मडकी खूप होता माझ्यापासून मोठी मोठी आणि खातानी सऱ्या काल रस्त्यात 3 मडकी पडली आणि आपणही पडलो आणि सोबत ढोकरा बिकरा फोडून रोजलो बापयोय हो घाटात गेलो हा मडकी कोण ह्याची मडकी घडत नाही म्हणजे सर्व घाण मारता म्हणजे कोण घेताला ए असं का आणि काय तो कोण ह्याची मडकी घडत आलो मी येऊन खोपा घेमराचा गेलेला आणि तो किले घेतो सो येतो ना लगीन आल्याने शाप मी गांजावलं रातचं सर्व खातात ते ढोई झाला बडबडता घे काय घालता माका नको जाते रात्री हे काय केलं सांगा बघ्या. कोणा आपली घरातली गदा सांगावची नाही आपली घरातली गदा सांगत नाही भावाची. मी बाई सांगते की त्याच्या घरात एकटा असतं का असं घर खाऊ उठतं नाही बरोबर म्हणजे आणि म्हणजे बाई काय झालं हे रात्री म्हणजे निघलं नाही हो आणि निघलो आणि काय केलं वस्त्र घालायची धुवायची आम्ही रात्री निघलो आणि हे काय केलं सांग बघ्या फाटपटी घाला जागी म्हणजे झोडपा मोठी रात्री आम्ही रात्री निघलो आणि एका जोड दिले तर नको त्याला सोबत त्याच्या मुळे आम्ही बाळे तुमचा सांगाव सोबतची घाण काढले शान काढले त्याचा सुट्टी नाही म्हणजे बोलत आणि माका म्हणजे लागली म्हणजे कापरी माका म्हणजे कोलो ना
आता बाकी काय गुटला करतो रे काय माझी म्हणजे पावला लागली म्हणजे लागला ओके बाई उठला आता जे काय करू उठला बाहेर कोगा उठला पाणी बी नव्हता कोण शेजारी उठला लागेचा घेता बाई घालत होता म्हणत नाही म्हणजे आणि बाई मापा म्हणजे लागले म्हणजे घामाचे तुम्हाला ओके बाई उठला आता बाप होता माझ्या हाती गावणार आणि ओके बाई करतो रे काय फाटपटी उठलो ह्याचा काय करतो सगळं उठलं म्हणजे उठलो आणि मी या माझ्या बघतो तर ह्याला अनारात मी दिसत नाही म्हणजे सात घालता कमळ्या गोकमळे मी अजिबात बोलत नव्हता काय घ्यायचा कोण बोलता ह्याच्यावर ना उठलं मरण आणि ह्या काही म्हणजे उठलो हतुरनाथ गोटी बेटी बाजूक टाकल्या आणि म्हणता गो कमळ्या उन्हात ना तसं गाई घातल्या चार नाकाने सांगता तुळशीत पडली बिया उन्हात लागलो तुळशीत पडली बिया आणि सगळ्या बायकांचं घोम या उन्हात लागलो म्हणजे बाय उठला परमाच्या गदा ढोकावला करतो रे काय शेजारी पाजारी कोण पण तू बाहेर गेलो ऐका तो याची मुठली म्हणजे करती आणि मग म्हणतो मी काय म्हणते रे ते बाकी घाना माहिती नाही होणार लागलो म्हणजे काय होणार नाही म्हटलं मी ऐकले होता बरं आणि घातला परत गोची तर मोडून ठेवलेलं होता कमरे असून म्हणजे होणार लागलो नाही अशी बशी कशी आणि माझी बाहेर चिरून बाकी सगळे म्हशी होणार आणि बाय मग धुको का थारायला उठलो मागे उचलो बापलो मागे कोणले पाहता आणि बाय मुलं याच्या गदाने चांगले म्हणजे काही घालतो नको तसले लोक सांगतात कमळ्या गो तुला घोळाचे एक दिवस बघतो आणि उठली कमी होते माझ्यावर बघून उठला गबरा होणार माझ्यावर बघून गबरवतात मागे वाईटा गेलो माका संसाराचं काय करतो रे समाधान आहे की ही माती आता झोदरू त्याच्या परत गाई खाऊ येऊन माका झोदरता बसलो मागे तो बाप वाईटा गेलो माका संसाराचं काय करतो रे काय एक संबंध ना घरात अन्न नाही अंगात कपडो ना कसा घे बाय म्हणून लोक देखता लागे सांग अंगात कपडो नको घे बहिणी बाय अंगात कपडो ना तो बाहेर खडे जाणार बाय म्हणून बरोबर मागे वहिनी भाकरी भाजले गे आण मागे भाकरी तुझी चूल पेटव झाली गेलेले बाजारात हस्ता बाळ मागे निवळ तुझ्याकडे नाही भाकरी नाही कायच दिले नाही माका जो बापीवर रवलो पळतोय माका पण वाईटा गेलो माझा संसाराचो माका वाईटा गेलो या संसाराचो Bye.
मला 10 रुपये दिले बा सोऱ्या. मी सोरो घेते माझ्या पैशाचं. काय बघ? ए बोलतो नागोबा डुलाय ना माका नागोबा होता. काय बघ माका डाया होता. तेव्हा एकदा मी या घरातून बाहेर जाताना ह्या गुडघ्याच्या जाण्याची जातात अडे जा फुटू फुटू कर तिच्या ती जा फुटू फुटू. यांनी सगळ्या फुटू फुटू करून माझा भुतू भुतू केले. ओ कमळे ओ कमळे आयुष्यात बरा कधी ऐका दिला ना. आमची देसरुडी ऐकान घेतलंय ना ऐकान घेतलंय ना सावळो उन्हात टाकाय तुला कावळो. ओ कमून काय जीवले मारता जीवल्यासारखं जीवन कसा बाणू किड्यांच्या असे का कमरे वाकलाशे मग कसा जीवले भात सगळं काढले रात्रीचो. करू नको. ही माझी परिस्थिती झाली एका कारण तुझा बापूस असा. तुझा बापूस काय म्हणतो पण छटली पण लागान गेलो काय का. माझ्यापेक्षा गटारात गळणार होतो. माझ्या बापाशी पदाचा संबंध नाही तुमचा. तुमचा बापूस काय होता? माझा लगीन झाला तेवढं ह्याच्या बापाशीच होता असा ढोंकूल. माझ्या बापाशीचा कसा असा नाही पण त्याच घरात तुका दिवस काढून दिलं नाही का का? आणि तुझ्या बापाशीचा असा कोक्या झाला कोक्या झालं बरोबर सांगलं असं आता कोक्या झालं डोक्याला लगीन झालं का बाबा बाबा करून आकडीने ह्याची मान गावली मला फुटलो. बघ हात हात सोड मोरशी. तू माझ्या मरणात जाऊ नको. जीवले किती भार काढता पेन खाला. माझ्या मरणात तू जाऊ नको. तुम्ही काय सांगायला तुमचा एकदा वरती जाऊन खालचा येलो माणूस मी तुझ्या बापाला कोण वावरला बरोबर वावरला तुझा चेहरा काढून गुन्हा तो झालास तू. काय बोलता? मला हुंड्या. काका तू का सावळ्या कुंभारा सावळ्या गप्पाच. सावळ्या कुंभारा तू बोलता. आणि तू मला बोलतोय कमळ्या कुमारने तू बोलतोय. तू कमळी अशी कितकी हाडी मी तुझा तो सावळा किती काढी. लाज वाटतं का या बोला. तुमच्या वाटा वळीला तुमची यादी मोठी बायला तर सांगते किती हाडी म्हणून औषधी बातमी हो. नका सगळी जण सांगतो काय तुझी ती बाईल राक्षसी सारखी नको बोलता. मेल्या वाईट काहीतरी बाईल माणसाच्या स्वरात बोल. आता बाल माणसं आता उभी राहून ना तुमचा झिल माणसाला तुम्ही कसे हिला पेटाव ना हिला अंगार धावाल का बघा बाईला भियाने का तुम्ही कसे मी मोठो करून टाकायचा बाईला का हाती मुगडं घेतलो दोन लाईन का जागा येताला हो तो गोवानी बाईची बाई लक्षात ठेव. कोणा गुंजे आधी डोळे उघडा खरं बघता. तू माका खरे बघता जीभ परत नाही का माका तुझं भय करता. तू माका सदिना सांगतो. सदिना सांगते ना तुम्ही सांगालात माका काय सांगायला जाताना काय? सोरखा नेवते नाव सांगलाय मा बरोबर बरोबर आमच्या काय घरातून बाहेर पडताना ठरवूनच गेलंय आज उठला अजिबात सोरो घेऊचाय ना. म्हणजे गंमत काय झाली तिचे गमती आहे का गेलाय समी बाजारात गेलंय गो बाजारात गेलंय मडकी खपायलं आणि वाट पुढे गेलंय तर काय पनलो गाडी यांचं गावलो. कोण गावलं पनलो गाडी फल्लं सामान कोणा काटिया तो मका लागलो हरा काय सावळाला बिया वाजवात घ्यावे हा उठला बिया घेऊचाय ना. त्या सावळाला पुढे नाव नको तेव्हा शपथ माका सावळाराम उठल्या. सावळाराम होय आणि तुझ्या बापाशीचं नाव काय बापाशीचं नाव कावळाराम. आणि पंजाचा पंजाचा विचारू नको. तुका सुट्टी आहे का ना? वाघासारखं होतो वाघासारखं. आणि हो वाघाच्या पोटात कोला इलो असा नाही तो त्याच कोल्यावला ही कोलीन जग टाकील. तुम्ही फसवून मारलात काही नाही घराकडे हुमऱ्याची माती हले आमच्या माझ्या बाप काय कर कसा कर पण तुझा पोरती पंचा माझ्या घराकडे तुझ्या बापाची हुमऱ्याची माती आहे. हुमऱ्याची माती तुमच्या घरात मेल्यानं हुमरो होतो. आणि तुमच्या होतो तुझ्या घरात काय का हुमरो घराकडे तुझ्या घरात तू हुमरा तुझ्या घरात मोडात मारे. कोणत्या घरात नाचता नाही तू काय तू शिकण्याचे हात लावून गेले बापिया काय? तू शिकण्याचे हात यावर शपथ लावून खोटा सांगणं नाही ठरवूनच गेलंय. तारियाच्या थेंबा घात लावतोय ना आता पडलो उलागलेलो होतो काय माझा शब्द मोडतं वाईट त्याच्यामुळे इतकी घेतलं इतकी घटना काही पाहताय का बापिया त्याच्या पुढे गंमत झाली.
तिच्या पुढे व्हायच गेलोय तेव्हा शपथ तर त्यातला काय गावला पेपरात माझ्या नशिबात ते आमचे वारांग गुरुजी गावले वाहन होय ते आपण घेऊचे नाही पण दुसऱ्याक पाडत हो. त्यांना ती सवय बरी पैसो दुसरं पडावं वाटत कसला दिला तुमका कसलाच का दिला निळा निळा होता कसला हो. तेव्हा शपथ हा. तेव्हा आपली शपथ हो, तुझं घेतली करू नको माझं भय करता तुझ्या ही लोक आजो येतो असो ना आणि त्याने वाट दिल्या उंता उंता जास्ती काम झालं आता देवा शपथ आता तुझ्या हो, कपाळात माझा हात लावायचा ना, कोतारा खडा बोलवताय असो. किती? कोताराच्या पुढ्यात या खाऊन सोडा खाऊचंय नाव झालं. अंगावरचं वाटं. गेलेच या. ए, ताप देव किती आहे बाहेर पड तू काम दे की जाऊन जाय. तुझा वस्त्र तिलाच पडलं, पदरात माझा पोर नाही या. आता तू कोतारा मारायला माझा हुस्सा उचलेल की पहिला. अरे बहादुराव. नावात घे रे. माझा त्याचा प्यान प्यान टाकायचं. आणि उतरलं सगळी ए, कॉप मारून मारू माझ्या वाट्यात या येऊ नका बाबा, पैसे दे बघा, बरं ठीक आहे, पैसे दे. आता तुम्हाला भोळे मारत का? पैसे भेटले का? पैसे. बापाशीन माका दिले पैसे तेव्हा लगीन घातला पन्नास दी बघा, कापसा पुढं दी पन्नास. 50 किती आहे? पन्नास दी. पाटीलच काय 50 नको 1500 देतलोय तू काय केलं? नाही द्यायचे पैसे? नाही, आज मग कसं जिभे काढता गे, म्हातारं झालं तरी हो. मग कसं ते पैसे द्यायचं बघा बाबा, आता का घरातून माझ्या जा. त्या छाबळा मी उभे केलेलं आहे, ह्या वरती तुझा भक्ता. हे उभे केलं काय वाटेल ना घरातलं? उभे केलं बापाशीन कधी तुका 5 रुपये दिले तर उभ्या करतलं बापाशी तर- तो सगळ्या माझ्या आजा कारकधी बसली असं होय, आजा आणि लोकांना कारकधी. सांगतात दारार उभे राहून कसल्या ह्याचा घर फुडला बरा हा पाटल्या नळ्या घळघळतात पण एक लक्षात ते शेजारी पाजारी पाहुणं सोरो फुडल्या दारा घेतलो फुडलाच बरा होय, फुडला. पाटला कोण बघतो होय, पाटला कोण बघतो रे, कोणा सांगतात? तुमच्या सगळ्या पिढ्या गेल्या साऱ्याच. हा, जाऊ दे. आणि तुका सुधारता येतं, हो बाप यो सुधारणार नाही. गाई घालून नाही का? बापाची गाय सुधारणार नाही. होय. गाय सुधारणार नाही. काय करतो तुझा काय करू? डोक्या याची बाजूदाबाजी सर्व पाणी लावू नको, नाही माझ्या घाण मारता. कान मारता तुझ्या बाजू बसा त्याच्या 17 वर्षात झाली, तुझ्या बाजू गेल्या नका. घाण खायची. बघ तो बघता गेलो, बघा भय करता याच्या बाजूला भुरटाण खायची. आयुष्यात एक दिवस तरी प्रेमान बोल तुझ्या बरोबर हो. लग्नाच्या पहिल्याच दिवशी पैसे मागले साऱ्या. पहिल्या दिवस सांगला काय बरा म्हणजे सवय काय असायची पहिल्या दिवसात दिसून मी आता ह्याच्यानं भाषण करून तो एक जा. लगीन किती घाललं लगीन किती खाल्लं की नाही, काय केलं की नाही? मोठेपणा सांगते लगीन किती घाललं लगीन घाललं म्हणजे? या कुत्र्या लगीन ठरावं ए, कोणा काय घालतो? काय? तुला हाता होईल शकता बा? कोणी तुला अजून बाजूला काय घालू तुला का? बाहेर माझी हो. उद्यांचा काय होऊन त्याला ते? तुझा भयात मी करीन बरांत मला का? कुत्र्या ए, कोणाला लगीन घालाय तू? हा? लगीन कोणाला घालू? तुझ्या बरोबर मग तुला का काय होतंय तू? मारून दे. आज काय शिकलं तू काय सांग? जीवन तू बघितलं, आड्यात घालून मार. ही हडण काय बाई म्हणताला ही का? ए, मानेर बसलं, हो ना. तुझा होती जाता आम्ही वरती जाता काय, लोकांका इथे कोणचा जाता का? हा? बसलो नुसतं हाती गणपती बसो. हाती गणपती म्हणजे सांगते तुला हाती निघले का तुला हात सुधारले का गावाला बघू. चला खरा. माझ्या औशीच्या 7 पट्टनी मी लगीन झाले आणि 8 दिवसांनी सासरवाडी केलं शेजारा पाजारांची लोक जावय बाकी बरो असा जावय बरो असा पण उन्हात लागले चिडू मात्र हे औशीच्या 7 सवाय तेव्हा कळला ह्याची हाऊस ह्याच्या 7 सवाय होती त्याच्या मला चढू असताला होय. मग हे विचार केलं माझ्या जगात अशी ब्राह्मण सोय नाही तर तुम्ही सुधराचाच नाही. होय तर. म्हाताऱ्या सोरे खाऊन आणि तोंडाला करायमध्ये मारून पाणी आणि बसला बरो. हो. कसे तुम्ही असाल? तर त्याला झोपात गेले. माझा हात लावलो, म्हणजे बसतो त्या हुसून बाजूला. ती हात लावणं बोला नांगत तर मुद्दाम हात लागला जय लावतो नाही थै नाही बघ, हात लाव. बघ, काय ते काय बोलत नको हिलायला. येत बघ हा, पैसे देतात. येते का थोडं हिला हात लाव. गावात ठेवले तुझ्या हे बघल्यात मा निलेश तेलिबुआ सगळे होय सगळे आहे तर तू का रे? सगळे देतला तुला काळजी करू नको मरत राहतल तसा आता होतो बाहेर आवाज हात लाव, बघ राव. त्याप्रमाणे माझ्या तुम्ही बरं भाऊ कामा करते. काम करते, येता सोय नाही, काम नाही, आता होतं मी बाहेर. काय विचार केलं म्हातारपणात आयुष्यात दारू साथ देऊची ना हा. बाईलच साथ देते बाई घालते त्याच्यामुळे. देवा शपथ अजिबात काय घालूचंय आता नाही बघ. बाई जर तुका बोला
सकाळी माझी वाचन आहे आणि तिला जर कधी वाईट बोलशील तर जाग्या करतो बघ असं करतो. तुम्ही बोलले सोन्या कधी बोलले ना आता म्हणा नको माझ्यावर मरता. असे राग इतक्या राग येऊ नको आता ह्या वयातच लागी बसा बाय मस्त. आता आवाज कोणतो येता गो काय? आवाज कोणतो येता अरे हे भगवंता, तुझं नामस्मरण करीत आम्ही पंच पांडव एका क्रमाने मार्गक्रमण करतोय. आम्ही पंच पांडवांनी वेशात परिवर्तन केला, ब्राह्मणाचा वेश धारण करून एक सारखे मार्गाने मार्गक्रमण करतोय आणि पावलं वळण्याची कुसुमावती नगरी पर्यंत. मग याच कुसुमावती नगराच्या ठाईत कुठतरी आश्रय मिळा म्हणून हा धनुर्धारी पार्थ विजयवंत या नावानं या कुसुमावतीत वावरण्याचं कर्तव्य करतो आणि ब्राह्मण वेशात असताना आश्रय मागण्यासाठी या द्वारापर्यंत या घरात कोणी आहे का? अहो माऊली, या घरात कोणी आहे का? पण बाहेरसून आधी आराडता तो काय होणार आराडता ऐकलं घरात पण असं आता माणसाला होणार तर काय जनावरा घरात राहतं बघ जाऊन आहेत बाहेर पण हळू आहेत गो किती पळा बोल होय तर याला आकारतं किती बोलायला का रापाशी तो म्हाळ घालत कुसले पर्यंत काय काय बोलत व्यवस्थित त्यांना कुसले याच कुसुमावती नगरीत आम्ही वावरतो मी तुम्हाला आणि आश्रय मागण्यासाठी एक भिक्षुकी ब्राह्मण तुमच्या द्वारापर्यंत तुम्ही तुम्हाला पहिल्यांदाच बघलो सगळ्यांचा पहिल्यांदाच या बघत काय ते आता तुम्ही आता बघा ये बघा ये बघा तो बघा बघा डुबुल गो त्याच्या बोलण्यात तुम्ही जाऊ नको त्याचा काय असा त्याचा वारा फिरला काय ये तोंडा जा तोंडा आणि हल्ली त्याचे गुळी सरले त्याच्यामुळे त्याबद्दल मला काही नाही पण आपलं नामविधान. माझं नाव सावळाराम कुंभा अहो सावळाराम, हल्ली सोड लोक सावळ होतं. आपल्याकडे जर पाहिलं असेल हो. तर वयानं वयोवृद्ध आपण झाला आणि आणि ही सौंदर्यवती आहे. अरे पाहिल्याकडे माझ्याकडून काय पाहिजे बघले नाका नाव आमच्याच घराकडे आमच्याच पाहिल्याचा मोठेपणा नाही हो. माझं नाव विचारणार निर्माण झाला हा. आपण वयानं वयोवृद्ध झाला हा. आणि या तरुणोपाय बसायला यांनी माका दुसऱ्या पानाखाली आधी सांगा नाही की पहिली बार पावडत पडत मी आणि ह्याका दुसऱ्या पानाचा लगीन कित्या करूचा हिला ह्याच्या कपाळात दिवटा ह्याका बघू किल्ली स्वर्गात परतान जाय ह्याचा लगीन ठरना म्हणून मेला तर माझ्या गळ्यात पडला काय नव्हतं झोपलाय तू माझं नाव नाही विचारणार आपलं नाव माझं नाव कमळी सावळाराम कुंभार ही कमळी आता वरात तिका तळ्यात सोडतलंय कमळी काय तुमचा काय होया या भिक्षुकी ब्राह्मणाचं येणं झालंय. तुमचा पेट जेव गुळ मेसू मला फक्त आश्रयाची आवश्यकता आहे आणि तो आश्रय मला मिळावा. काय म्हणता तो त्यांना आश्रय रवा केले होते अगं बाई आता आमचे हे दोन पाकेट घर आमच्या का घरी घरी आणखी असं ना काय तर बाहेर पडी येत तिचा होय बाबा त्यांना सवय असता व सवय असतात पण आता तिथं आमका होया त्याचा आता खडेचा कित्या आता आश्रय सुना निलो आणि बिचारो घोट असा देवाचे पतीरा म्हण बघ बसो बाकी दिसता बाकी बरो ना असा बरोबर डबडबीत ना माझ्या असं पुढ्यात होत तुला त्यांचं काय करत नाही तो हसता तो तुमचं नाव काय हो? विजयवंत ब्राह्मण मला म्हणतात. विजयवंत तो आमचो बळवंत अहो विजयवंत माझं नाव झालं नाव आणि पण यांचं नाव सावळा कुंभार. हो सावळाराम सावळा नको म्हणा होता तर म्हणजे कावळा झाला होता काय म्हणावं तरी काय असाच हा सोन्याचा संसार. हो काय असा संसारात असाच व्हाया
भांडण व्हाया भावा बहिणीचा पण का रात्री एकटी जाऊ बाई मग तिथं कसा होता आमचं तसंच असतं जेव्हा शपथ पण मला आश्रय मिळाला. आणि इतक्या बोलताना ना तुझ्या कान फुटली जेव्हा शपथ झाडी वाज करून कळला ना हो पण आश्रय व्हायला सांगताय कामा करताय ना सांगलेली तुमचं काय काय काम आहे ब्राह्मणाचा माझा धर्म आहे. हा ब्राह्मण कार्य करणं हे माझं कर्तव्य होतं. भिक्षुकी मागून मी माझं स्वतःचा उदरनिर्वाह करेन. पण तुम्हाला जर का सहाय्य असेल तर तुमच्या कामात निश्चितता विजयवंत तुम्हाला सहाय्य का म्हणतो. तेव्हा शपथ तुम्ही काही एक सहाय्य करू नको तुमच्या फाटक्या कामात तोंडाचा सुद्धा मी मेला सहकार्य का? करेन ना आता तुम्हाला. करता काय तुम्ही काय नाही होताय मरता असं नाही असं बरं बाबलो काय बाप बाबलो आता नका उडायला नाही नाव त्याचा विजयवंत बरं नाव सांगलं तुका ह्याची बाकीचा तुका बरा कळता तुका मला याद राहता बाकीचा आता ना जाऊ आता तर भावाची सारखं बाबलो होय. हाय ना बरं बरं आता काय करूया खाका पडी आधी साफ करा पाहिजे पडी साफ आता करूची गरज नाही आता काय करूया आम्ही पडी साफ करण्यापेक्षा चुलीकडे त्या ठेवूया आणि आधी आणि मी आखो आम्ही बाहेर निघाया हा कुडकुड्याची कुडकुडो गेला हातामध्ये भाजी बोलता आता तू काय लिहा खाऊन कुडकुडो शीत झाला की ह्याचा काय केलाय का बघा वाईट काय गवत नाही चला ते काय एक नको असा करूया आता तुझा आय आय नको आणि बाय बाय नको रक्त. आता काय करूया ठाव कसा राजांच्या चढवाचा लगीन असा माका निमंत्रण दिले नाही आता नका सांगता होयचं देवा शपथ तेव्हा काय असा लग्नात गरीबांका पैसे लुगडी सगळा काय तर राजा देतले पोटभर जेवण गावताला राजा देते मानी मोती हो सावळा हो असा कोणता विचार विनिमय चालला. तसा काय नाही हो, आमच्या राजांच्या चढवाचा लगीन असा त्या लग्नात आता आम्ही जातो तेव्हा आमच्या बरोबर तुम्ही चला मग म्हणते राजांच्या कन्येचं स्वयंवर आहे. होय, हो होय, होय. चेडवाचा लगीन हा आणि त्यासाठी होय, तुम्ही होय, गरीबांका व्हायचा वाटतं. म्हणजे सर्वांना आमंत्रण आहे का? होय. का राजा देते ना हिरे मानी मोती मी हाडते जाऊन चार पोती काय आणि सांगता? घालतं ह्याच्यामध्ये एवढं देणार? हो सगळं आणि एवढं तुम्ही घेऊन या. दक्षिणा देते ना पैसो आणको सगळं ठेवणार कुठे? मी होडीत ठेवणार काय सांगता? होय. पुष्कळ जागा आहे खूप ठेवण्यासाठी. जागो असा आहे का जागा? होय. तुम्ही येतात ना लगीन तरी बघा मोठ्या लोकांना कसा कसा असता. असतात त्यांना काय ठाऊक नाही असा झाला असा पण आमच्या बरोबर बिरा म्हणून आणला तुमच्यावर तुमची पत्रावळ ते आमचं दुरू तर भटाकवाय जास्त किंमत असतात ज्याने आमका विचार ठाको तेव्हा तुमची पत्रावळ आमचं दुरून ठेया बाजूला राजांच्या ठिकाणी हो, आमच्या- आम्हा ब्राह्मणांना दान धर्म केला जाईल. या दान धर्म घेण्यासाठी आम्ही तत्पर करू. त्याचप्रमाणे या जनतेला सुद्धा राजकर्ते दान धर्म करतील. तो दान धर्म तुम्ही सुद्धा स्वीकारा. आम्ही पण घेतो तू का माका दोघांनी हा आम्हाला ते मिळेल त्यातलं थोडंफार आम्ही तुम्हाला देऊ पण विलंब करू नका. नाही हात चालव नाही, परत स्वयंवर जर जाऊ पूर्ण त्याला. झालं तर फुकट हे त्याला. सर्व- चल, या बा. चल, या बा. चल, 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 चल,